माझी बहीण खूप सुंदर होती आणि तिने नुकतीच 18 वर्ष पूर्ण केली होती. एकदा मी माझ्या बायकोसोबत काही काम करत असताना ती खिडकीतून आम्हाला लपून बघत होती. काही दिवसांनी मला लक्षात आलं की ती मला वेगळ्या नजरेने बघते. हे असं काही काळ चालू राहिलं. एक दिवस माझा बायको घरात नव्हती आणि आम्ही दोघे एकटेच होतो. त्यावेळी माझी बहीण मला म्हणाली, "दादा, मला तुला काही विचारायचं आहे." मी तिला विचारलं, "काय विचारायचं?" ती म्हणाली, "दादा, मी कशी दिसते?" मी उत्तर दिलं, "तू खूप छान दिसतेस." तिने मग विचारलं, "दादा, तू ते सर्व माझ्यासोबत करशील का, जे तुम्ही त्या रात्री करत होता?" मी तुम्हा दोघांना त्या रात्री करताना पाहिलं आहे, हे ऐकून मला मोठा धक्का बसला. "तू खरं बोलतेस का? तू आम्हाला बघितलं होत का?" मी तिला विचारलं. ती म्हणाली, "हो, दादा. आता मी मोठी झाली आहे, पण अजून माझा बॉयफ्रेंड नाही. मला हे सर्व करायचं आहे, पण आता कंट्रोल ठेवणं खूप कठीण झालं आहे." मी म्हणालो, "ठीक आहे, पण तुझ्या वहिनीचं काय?" तर ती म्हणाली, "मी वहिनीला याबाबतीत काहीच बोलणार नाही." मग मी तिला सांगितलं, "ठीक आहे. मग अशी कोणती जागा आहे, जिथे आपण शांतपणे हे सर्व करू शकतो?" ती म्हणाली, "रात्री जेव्हा वहिनी झोपते, तेव्हा तू त्या पडक्या घराजवळ ये. मी तिथे तुझी वाट बघेन." मी तिच्या उत्तराने सहमत होऊन म्हटलं, "ठीक आहे." खरं सांगायचं तर मी माझ्या बहिणीसोबत हे सर्व करण्याचा विचार खूप दिवसांपासून करत होतो. पण आज तिने मला स्वतःहून ही संधी दिली होती. रात्री, जेव्हा माझी बायको झोपली, मी शांतपणे त्या पडक्या घरात गेलो. आत गेल्यावर तिथला नजारा पाहून मला खूप उत्सुकता वाटली. माझी बहीण तिथे पूर्ण तयार होती आणि ती माझी वाट बघत होती. त्यानंतर तिने माझ्यासोबत प्रोग्राम सुरू केला. मी कधी विचारही केला नव्हता की माझी बहीण माझं सर्व बोलणे ऐकले. बहिणीच्या नात्याने मी तिच्यासोबत थट्टा मस्करी करत होतो. पण जेव्हा तिची स्वतःची मस्करी करण्याची वेळ आली, तेव्हा मला थोडी भीती वाटत होती. काय माहीत ती माझ्यासोबत ते सर्व करायला तयार होईल का? मित्रांनो, आजची गोष्ट खूप छान होणार आहे. गोष्ट शेवटपर्यंत नक्की ऐका आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझ्या आवाजात अशा नवनवीन कथा दररोज तुम्हाला ऐकायला भेटतील. तर मित्रांनो, 3 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तो माझ्या लग्नाचा दिवस होता आणि तो खूप धुमधडाक्यात पार पडला. लग्नानंतर माझी बायको नेहा घरी आली आणि मी खूप खुश होतो. कारण माझी बायको खूपच सुंदर होती आणि सगळ्यात जास्त आनंद मला त्या क्षणाचा होता. लग्नानंतर नवरा बायकोमध्ये जी गोष्ट होते, त्यानंतर काही दिवस आणि महिने हळूहळू जात होते. आमची लाईफ चांगली चालली होती. माझी एक बहीण होती, जिचे नाव ज्योती होते. ती खूप सुंदर होती आणि मी तिच्यासोबत नेहमी चेष्टा मस्करी करत होतो. एक दिवस मला ज्योतीचा कॉल आला आणि म्हणाली, "दादा, मी बस स्टँडवर आली आहे, मला घ्यायला ये." मी एकदम शॉक झालो. मी म्हणालो, "काय तू खरंच बोलतेस का?" तेव्हा ती म्हणाली, "हो दादा." आणि मी लगेच बस स्टँडकडे निघालो. बायकोने विचारलं, "कुठे चालला आहेस?" मी उत्तर दिलं, "बस स्टँडवर निघालो आहे, तिथे ज्योती माझी वाट बघत आहे." हे ऐकून बायकोला विश्वासच लागला नाही, कारण ज्योतीने कोणालाही सांगितलं नव्हतं की ती येणार आहे. बस स्टँड घरापासून 3 ते 4 किलोमीटर लांब होता. मी 10 ते 15 मिनिटात तिथे पोहोचलो. तिथे गेलो तेव्हा ज्योती मोठी बॅग घेऊन माझी वाट बघत उभी होती. ती माझ्या जवळ आली आणि मी तिला म्हटलं, "ज्योती, तुला आम्हाला एक कॉल करून सांगायचं होतं की तू येणार आहेस." तिने उत्तर दिलं, "दादा, मी तुला आणि माझ्या वहिनीला सरप्राईज देण्यासाठी आलेली होती." मी तिला विचारलं, "एवढ्या मोठ्या बॅगमध्ये काय आहे?" ती म्हणाली, "दादा, हे माझे कपडे आहेत. आता मी 2 ते 4 महिने राहायला आले आहे." त्यानंतर मी तिला घरी घेऊन आलो. नेहा ज्योतीला पाहून खूप खुश झाली. मी नेहाला म्हणालो, "लवकर माझा नाश्ता दे, कारण माझा ऑफिसला जायला वेळ झाला आहे, संध्याकाळी मी घरी लवकर येईल." तेव्हा आरशाच्या समोर नेहा केस विंचत होती. मी तिला पाठीमागून पकडले आणि तिनेही माझा हात धरला. जेव्हा तिने माझ्याकडे पाहिले, तेव्हा मी पटकन तिला सोडले आणि विचारलं, "ज्योती, तुझी वहिनी कुठे आहे? आणि तू तिचे कपडे का घातले आहेस?" त्यावर ज्योती म्हणाली, "दादा, वहिनी बाजारात काही सामान आणायला गेली आहे." मी तिला सांगितलं, "ज्योती, थोडा चहा बनवून दे." आणि मग ज्योती चहा बनवायला किचनमध्ये गेली. माझं हृदय जोरजोरात धडकत होतं.
मला शॉक बसला होता की मी तिला घट्ट मिठीत पकडूनही ज्योती काहीच बोलली नाही. काही वेळानंतर ती चहा घेऊन आली. मी तिला म्हणालो, सॉरी ज्योती, मला वाटलं की तुझी वहिनी आहे म्हणून मी तुला पाठीमागून पकडलं. तिने उत्तर दिलं, दादा, यामध्ये सॉरी बोलायचं काहीच नाही. तू थोडीच जाणूनबुजून मला पकडले होते. मी म्हणालो, ते तर आहे, पण तुला कसं वाटत असेल? मग ती म्हणाली, दादा, जेव्हा तू मला पाठीमागून पकडलं तेव्हा मला खूप छान वाटत होतं. आणि हसत ज्योती बाहेर निघून गेली. मला वाटलं, ज्योती मजाक करत आहे. त्यावेळी नेहा घरी आली आणि तिने विचारलं, काय झालं? मी तिला काही नाही असे म्हणालो. मग ती म्हणाली, हे बघ, मी तुझ्यासाठी काहीतरी घेऊन आले आहे. मी तिला विचारलं, दाखव. ती म्हणाली, आता नाही, पुढच्या महिन्यात आपली लग्नाची एनिव्हर्सरी आहे तेव्हा मी तुम्हाला दाखवेन. असे 2-3 दिवस गेले. एक रात्री जेव्हा आम्ही दोघे ते करत होतो, मला असं वाटलं की खिडकीतून आमच्या दोघांना कोणीतरी बघत आहे. त्याबद्दल मी नेहाला काही बोललो नाही. आमचं सर्व काही झाल्यावर नेहा झोपी गेली. त्यानंतर खिडकीतून ती व्यक्ती निघून चालली. मी हळूच उठून रूमच्या बाहेर गेलो आणि बघितलं की ज्योतीच्या रूमचा दरवाजा उघडा आहे. मला शंका आली की ज्योती कदाचित खिडकीतून बघत असावी. जेव्हा मी परत रूममध्ये आलो तेव्हा नेहा म्हणाली, काय झालं? मी उत्तर दिलं, काही नाही, मी बाथरूमला गेलो होतो. माझ्या बायकोला हे काही सांगायचं नव्हतं म्हणून मी झोपायला गेलो. सकाळी उठल्यावर त्या रात्रीच्या घटनेचा विचार करताना ज्योतीकडे पाहत होतो. तीही मला पाहून हसली. जेव्हा माझी बायको बाथरूममध्ये गेली तेव्हा मी ज्योतीला विचारलं, काल रात्री तू खिडकीतून आमच्यावर लक्ष ठेवून होतीस का? ती उत्तरली, दादा, मी तुमच्या रूममध्ये लपून कशाला बघणार? तेवढ्यात नेहा बाहेर आली आणि आम्ही दोघे गप्प बसलो. जेव्हा नेहा रूममध्ये गेली तेव्हा ज्योती माझ्याजवळ येऊन बसली. ती मला म्हणाली, दादा, हे खरं आहे की मी तुमच्या दोघांना ते करताना पाहिलं आणि आता मला पण ते सर्व करायला आवडतंय. मी ज्योतीला विचारलं, खरंच, तू हे सगळं रोज बोलतेस का? तिने उत्तर दिलं, हो दादा, बघते. खरंच, माझं मन असं सांगतंय की मला बॉयफ्रेंड नाही आणि मला हे सर्व करण्याची खूप इच्छा आहे. मी ज्योतीला म्हणालो, ज्योती, काही दिवसांपासून मला पण तुझ्यासोबत ते सर्व करायची इच्छा आहे, पण मी तुला काहीच सांगितलं नाही, कारण मला वाटलं की तू या गोष्टीसाठी मला नकार देशील. ज्योती हसत म्हणाली, दादा, जर तुला वाटत असेल तर आज रात्रीच माझ्या मशीनचं उद्घाटन तू करू शकतोस. मी म्हणालो, सर्व काही ठीक आहे, पण तुझ्या वहिनीचं काय? तिला याबाबतीत काहीही कळाले नाही पाहिजे. ज्योती म्हणाली, मी माझ्या वहिनीला कधीच सांगणार नाही आणि तूही काही सांगू नको. मी तिला म्हणालो, ठीक आहे. त्यानंतर ज्योती म्हणाली, आज रात्री जेव्हा वहिनी झोपी जाईल तेव्हा बाहेरच्या पडलेल्या घरात ये. तिथे मी तुझी वाट पाहीन. रात्रीची वेळ जवळ येत होती. मी संध्याकाळ होण्याची वाट बघत होतो. संध्याकाळी 7 वाजता मला घरचा फोन आला. त्यांनी मला सांगितलं, उद्या सकाळी ज्योतीला घरी घेऊन ये. तिला बघायला पाहुणे येणार आहेत. मी उत्तर दिलं, ठीक आहे. रात्री 12:30 वाजता जेव्हा नेहा झोपी गेली तेव्हा मी हळूच उठून पडक्या घरात गेलो. तिथे गेल्यावर मला माझी बहीण दिसली नाही. मग मी ज्योतीच्या रूममध्ये गेलो आणि तिथे पाहिलं, ज्योती गाढ झोपलेली होती आणि तिच्या अदृश्यतेने माझ्या सर्व स्वप्नांवर पाणी टाकलं होतं. सकाळ झाली तेव्हा ज्योती माझ्या जवळ आली आणि हसत म्हणाली, काय मग दादा, तू रात्री माझी वाट बघत होता ना? मी म्हणालो, तू खूपच वेडे केलेस मला. ज्योती हसून म्हणाली, दादा, तू खरंच त्या पडक्या घरात गेलतास ना? मी म्हणालो, होय, मी तिथे गेलो, पण तू दिसलीस नाही, त्यामुळे मी इथे आलो. तू तर गाढ झोपलेली होतीस. ज्योतीने हसून उत्तर दिलं, मी तर फक्त मजा करत होते तुझ्यासोबत. तेव्हाच माझी बायको, नेहा, आली. तिने मला सांगितलं, ज्योतीला थोड्या वेळात सोडून या. तिला बघायला पाहुणे येणार आहेत आज. मी लगेच ज्योतीला तिच्या घराकडे सोडायला निघालो. तिचं हसणं मनात घोळत होतं आणि मी विचार करत होतो की हिच्यासोबतचे माझे स्वप्न कधी पूर्ण होईल. आम्ही घराजवळ पोचल्यावर ज्योतीने मला एक गुप्त हास्य दिलं, दादा, जर तू पुन्हा येणार असशील तर मला कळव.